सर्वांना नमस्कार. तर आम्ही आलेलो आहोत कानोरच्या मेसाई देवीच्या दर्शनासाठी. तर आमची कुलदेवी आहे ती आणि देवीच्या नैवेद्यासाठी आम्ही इथे बनवतो आहे मेथीची भाजी, पुरणाचा नैवेद्य बनवतो आहे. तर एका बाजूला भात पण झालेला आहे, डाळ पण शिजून झालेली आहे आणि बाकीचा स्वयंपाक पण चालू होता. तर सार पण झालेला होता आणि शुभ्राच्या पप्पांना लागत होता चहा, तर त्यांच्यासाठी कोरा चहा बनवून दिलेला होता. तर माधुरी इकडे मला छान नैवेद्य बनवून देत होती आणि पोळ्या पण बनवून घेतलेल्या होत्या आम्ही आमच्या जेवणासाठी पण. आणि बाजरीच्या भाकरी वगैरे असा सर्व स्वयंपाक आम्ही बनवलेला होता. तर इथे मी देवीचे जे नैवेद्य काढलेले होते, म्हणजे आमचे सेपरेट काढलेले होते आणि आईचे आणि त्यांचे बाजूला काढलेले होते. तर आमचे नैवेद्य मी भरून घेतले आणि दादा इकडे मसाले भात बनवत होता आम्हाला सर्वांना खाण्यासाठी. म्हणजे दुपारचे आमचे जेवण पण राहिलेले होते. तर असा आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि आम्ही नैवेद्याची तयारी करत होतो. तोपर्यंत त्याने छान मसाले भात बनवलेला होता. त्यानंतर आम्ही देव घेऊन निघालेलो होतो. तर देव छान वाजत गाजत नेले होते देवीला भेटवण्यासाठी आणि ते जे वाजवत आहेत तर ते तिथले पुजारी होते. तर पहिल्यांदाच ह्यावर्षी आमची त्यांची भेट झालेली होती आणि त्यांच्यामुळे आमचं देवीचं दर्शन पण खूप छान झालेलं होतं आणि पूर्ण देवांचा जो कार्यक्रम असतो तो पण खूप छान झालेला होता. तसं तर दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही देवीच्या दर्शनासाठी येतो आणि देवीची ओटी वगैरे पूर्ण व्यवस्थित सर्व काही करतो. पण मग ह्या वर्षीच आम्हाला पुजारी जे आहेत ते भेटलेले होते. तर इथे देवीच्या ओटी भरण्यासाठी मी नऊवारी आणलेली होती छान काठापदराची. त्यासोबत नारळ, हळदी कुंकू, शेवंतीची वेणी, बांगड्या असं सर्व साज शृंगार देवीसाठी आणलेला होता मी. तर वर्षातून एकदा मी हे सर्व काही आणते आणि जो सिन्नरहून विडा आणलेला होता तर तो पण खूप महत्त्वाचा आहे आमच्या कुलदेवीसाठी. तर तो पण आम्ही दिलेला होता आणि मग सर्वांनी मिळून देवीची ही अशी ओटी भरलेली होती आम्ही. आमच्यानंतर लगेचच माधुरीने आणि दादाने त्यांनी पण पूर्ण ओटी वगैरे देवीची भरलेली होती. आणि वर्षातून एकदा हा दिवस येतो. वर्षभर आपण सर्वजण ह्या दिवसाची वाट बघतो, म्हणजे प्रत्येकाची आपली कुलदेवी असते. तर त्या पद्धतीने आपण तिचं दर्शन हे घ्यायला जात असतो वर्षातून एकदा. तर त्यानंतर देवीच्या बाजूला आणखी काही मंदिरं आहेत देवींची वगैरे. तर आम्ही सर्व ठिकाणी एक एक दोन दोन नैवेद्य असा ठेवतो आणि मग सगळीकडे दर्शन वगैरे छान घेतलं आणि त्यानंतर मग आम्हाला सर्वांना खूप भुका वगैरे लागलेला होता. तर आम्ही स्वयंपाक तर सर्व बनवून ठेवलेलाच होता. मग आम्ही दोघींनी पटापट सर्वांना जेवण वगैरे वाढून दिले. मुलांना पण खूप भूक लागलेली होती. तर देवांचे सर्व कामं झाल्याच्या नंतर मग आम्ही सर्वजण सोबतच जेवायला बसलेलो होतो. तर जेवण पण खूप छान झालेलं होतं. इथे दादा त्याच्या मुलाला घेऊन झोपलेला होता, म्हणजे झोपलेला नव्हता, छान त्यांची मस्ती चालू होती. आणि शुभ्रा इकडे शुभ्रा खेळत होत्या. प्रत्येकाचं वेगळं वेगळं आपल्या आपल्या पद्धतीने कामं चालू होते. तर आम्ही सर्वांनी ते आवरून घेतलेलं होतं पूर्ण. माधुरीने तिकडे जाऊन भांडे वगैरे छान धुवून आणलेले होते नळावर. उमाला कचरा टाकायला पाठवलेलं होतं. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.